कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दीपोणी जाय माय स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला। आज श्री रामनवमी, गुढीपाडवा, श्रीरामनवमी, हनुमान जयंती हे तीनही सण उन्हाच्या या चैत्राच्या काहिलीत येतात। तरीही या तिन्ही सणांचा सुखद गारवा आपल्या मनावर असतो, तो म्हणजे या तीनही सणांच्या केंद्रस्थानी असलेले प्रभू श्रीराम। प्रभू श्रीराम म्हणजे एक निष्ठ, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम। रामायणातील या सर्वच व्यक्तिरेखांकडून आपण खूप काही शिकू शकतो। आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श भाऊ म्हणजे श्रीराम, आदर्श पत्नी सीता, जी आपल्याला सर्व सुख मिळूनही पतीबरोबर वनवास स्वीकारते आणि पतीने त्याग करूनही आपल्या मुलांवर योग्य संस्कार करते, त्यांना आदर्श व्यक्ती बनवते। आदर्श भाऊ लक्ष्मण, आपल्याला सर्वस्व मिळूनही भावाबरोबर वनवास पत्करणारा लक्ष्मण। भरत, ज्याला ऐश्वर्य, राजगादी, राजसत्ता सर्व मिळूनही त्या सर्वांना नाकारणारा भरत। हनुमान, जो आपल्या प्रभू श्रीरामांच्या भक्तीसाठी, त्यांच्या प्रेमासाठी आदर्श सेवक होतो। या रामायणातली सर्वच व्यक्तिरेखा आपल्या मनावर आजही त्यांच्या चांगलेपणाचं गारुड करून आजही जिवंत आहे।